गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आमचा डे 3 आहे, फायनल डे गोवामध्ये. तर आता आम्ही फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्ट करून मग शॉपिंग करून मग आपण ट्रेन पकडायला जाऊ थिवी स्टेशनला. तर आज आपली दुपारी 1ची ट्रेन आहे. सकाळी आता 9 वाजले आहे आणि आता आम्ही इथे मार्केटला आलो आहे शॉपिंग करण्यासाठी. तर आता आम्ही ह्या शॉपमध्ये आलो आहे. इथे गोवाचे सगळे स्वीट, ड्रायफ्रूट्स, काजू, वाईन, चॉकलेट्स हे सगळं मिळतं, व्हरायटी. तर काही शॉप्स अजून उघडले नाही कारण की इथे रात्र लेटपर्यंत इथे शॉप चालू असतात आणि सकाळी लेट उघडतात. आता आपली चेकआउट प्रोसेस चालू झाली आहे. मित्रांनो, आमचा डे टू डे असतं, जसं राणेने सांगितलं यांचा यूट्यूबमध्ये पण डे असतो आणि आम्ही पण मग तेच पकडणार आहोत डे टू डे. तर सेकंड डे आमचा. आता आम्ही 2-3 स्पॉट करणार, साईड सीन आम्ही करणार आहेत. आणि आमच्यावर आहे एकदम दिलखुश मित्र मंचू भाई उर्फ भाई राजा म्हणजे याच्या पुढे कोण नाही. आणि आमचे सर येते, हे कधी पण रंग बदलतात, कधी मिलिटरी मॅन, कधी जोकर, कधी राजा बाबू. आणि हे जे आहेत हे चंद्रकांता सिरियल यक्खू, हे त्यांचे चुलत भाऊ. आणि या चकुला पिक्चर मधला चकुला आणि पिके इकडे, हे पिके आणि जिमचे एकच हँडसम आहेत, हँडसम बॉय. नवीन आपल्यामध्ये युट्यूबर घेतला आपण फ्रीमध्ये, त्याला पिकनिक पैसे नाही त्याकडून, त्याला फ्रीमध्ये सगळं, फक्त शूटिंग करायची बस. आणि नवीन मेंबर राहुल कोरेगावकर, म्हणजे आपला खास मित्र एकदम. त्याचा मोबाईल पाण्यात गेल्यामुळे त्याला नाराज आहे. हा फोटो एकदम कडक येणार आहे, वन साइड आपलातून. तर आता ही आम्ही गाडी बुक केली आहे, टाटा विंगर, ज्याचा मला थिवी स्टेशनला ड्रॉप करेल आणि तुम्हाला मी ट्रेन पकडून मुंबईला रवाना होऊ. तर आता आम्ही थिवी स्टेशनला पोचलो आहे आणि इथे जवळच इथे रेस्टॉरंट आहे, हॉटेल, तिथे आम्ही आता लंच करू आणि मग आम्ही आमची ट्रेन पकडू. तर आम्ही ह्या हॉटेलमध्ये लंच केलं. ते थिवी स्टेशनपासून खूपच जवळ आहे, हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर. इकडे सुरमई थाली आणि प्रॉन्स करी खूपच छान आहे. तर तुम्ही कधी आला तर ह्या हॉटेलमध्ये व्हिजिट करा जरूर. आता आपण थिवी स्टेशनला पोचलो आहे. तर आता एक आपला प्रॉब्लेम झाला आहे. आता इकडची 1:30ची ट्रेन मडगाव एक्सप्रेस जी थिवीमधून सुटणार होती, ती संध्याकाळी 7ला सुटणार आहे, कारण की ती इथे मडगाववर आलीच नाही आणि सगळ्या गाड्या आज लेट आहे. तर 6-7 तासाचं वेटिंग आहे आता. इथे सगळा गोंधळ झाला आहे, सगळे पॅसेंजर इथे कंटाळले आहे कारण की 7-8 तास वेटिंग खूपच हेक्टिक होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज वंदे भारत एक्सप्रेस
आता वंदे भारत मला थोड्याच वेळात थेमी स्टेशनला पोहोचेल. आता वंदे भारत आले आहे 2 तास लेट. तर थोड्याच वेळात आपली शताब्दी येईल ट्रेन. फायनली जनशताब्दी ट्रेन 1.5 तास लेट आली आहे. आमची मडगाव संध्याकाळी 7ला येणार होती, पण ती पण अजून डिले होणार आहे आणि ती 8:30-9 वाजता येईल. तर आम्ही ठरवलं की आम्ही शताब्दीनेच जाऊ. आता मी ट्रेनमध्ये बसलो आहे. आता कुडाळ स्टेशन आलंय. आता आपण पोचलो आहे विलवडे रेल्वे स्टेशनला. ट्रेन ऑलमोस्ट 1.5 तास लेट आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आणि आता आपण पोचलो आहे विलवडेच्या पुढे आडवली रेल्वे स्टेशनला. आता आपण रत्नागिरी स्टेशनला पोचलो आहे. तर रत्नागिरीला पूर्ण ट्रेन आता भरली आहे आणि ऑफ सीझन असून गर्दी पण जास्त आहे. आता चिपळूण रेल्वे स्टेशन आलं आहे. आता पनवेल स्टेशन आलं आहे. वाजले सकाळचे 1. थोड्या वेळात आता ठाणे स्टेशन येईल. आपली उतरायची तयारी चालू आहे. फायनली मी ठाणे स्टेशनला आता उतरलो आहे. आता सकाळचे 2 वाजले. गाडी ऑलमोस्ट 3-4 तास लेट होती. आता आम्हाला सगळ्यांना भूक पण लागले. आता मी जवळच्या हॉटेलला थोडंसं काहीतरी खाऊ आणि मग आपापल्या घरी जाऊ. कोणती गोष्ट हॉटेलमध्ये आम्ही थोडंसं जेवलो आणि आता आम्ही घरी आलो. तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो आणि अशा प्रकारे आपली गोवाची ट्रिप सक्सेसफुली एंड झाली आणि कंप्लीट झाली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. टाटा, बाय, टेक केअर.